राम राम हरे 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 ईश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सततरूपी सेवेसाठी निवडलेला असलो भगवद्गीता ग्रंथामध्ये 9व्या अध्यायातील क्रमांकाने 14वा असा आहे। शुक्लां ब्रह्म विचारसार परमा नाद्यं जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां राज्यांधकारापसंस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं विद्याप्रदां शारदां। सतत भगवंताचं नामस्मरण दृढ निश्चय आणि अशा जर पद्धतीनं भगवान परमात्मा झालो तर भगवान परमात्मा त्या भक्ताचं सर्व योगक्षेम वाहतो। असं या सुरुवात करण्यापूर्वी आदरणीय वैकुंठवासी ज्येष्ठ श्रेष्ठ तपोवृद्ध संत सेवक शेषरावांना देशमुख खरोखरच जीवन कसं जगावं आणि जीवनात कसं वागावं हे शिक्षण घेण्याचं एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आजपर्यंत होतं। आज त्यांना जाऊन 10 दिवस झालेले आहेत। माणसानं कसं जीवन कसं जगावं हे गावातली माणसं जरी दिसत नसले तरी गेल्यानंतर कळत असतं। आदरणीय अण्णा गेल्यामुळे मध्ये जन्म झाल्यानंतर जावंच लागणार आहे। अशा पद्धतीनं अण्णा जाऊन आज 10 दिवस झाले आणि 10व्याच्या निमित्ताने आदरणीय गणेशराव आदरणीय पंडितराव आणि दिनकर भाऊ आमचे अधिका परिवाराच्या बाबतीमध्ये सुसंस्कृत असलेली ही चालत असलेली ही रूढी आणि चालवणारे सुसंस्कृत आहेत आणि संस्कृत म्हणल्यापेक्षा सुशिक्षित अलीकडचा शब्द पण सुशिक्षित असताना आईवडिलाची सेवा आईवडिलाचं मनोगत सांभाळणं त्यांनी अगदी मनाभावापासून सेवा करण्याचा प्रयत्न केला। आता पंडितराव जालन्याला राहत असताना दररोज येणं जाणं शक्य नव्हतं आणि गणेशराव सिल्लोडला राहत असताना तरी पण सेवा म्हटल्यानंतर आईवडिलाची कोणत्या पद्धतीने करावी तर गणेशराव जाणं येणं करत दिवसभर थांबत आता शेवटी मला वेळच आहे म्हणे मी आता जातो येतो। अण्णाची तब्येत थोडी सिरियस आहे अण्णा थोडे बरे वाटत नाही असं वाटत नाही आता अण्णा राहतील म्हणून गणेशराव वेळ द्यायचे। 1-2 वेळाला मला पाहायला मिळाला भेट झाली आणि आधी काही दूर असताना भेटून जाणं मनोगत सांभाळणं दररोज फोनवर बोलणं विशेषतः आमचा दिनकर भाऊ आईची आणि वडिलाची सेवा करत असताना ते जे काही पुण्य मिळालं ते लहान्या मुलाला लागली असती नोकरी काही शंका नव्हती परंतु सर्वांची इच्छा की आपल्या बाबांची सेवा कोण करत। सगळेच जर पोरं एकदा नोकरी लागल्यावर सेवा संपून जात असते म्हणून सेवा करण्यासाठी सेवक असावा आणि तो शेतकरी असला पाहिजे। त्यावेळेला अशा पद्धतीनं आमचे दिनकर भाऊंनी चांगल्या पद्धतीनं सेवा केली हे आवर्जून सांगावं लागेल। ज्यांनी केलं त्याचं नाव घेतलंच पाहिजे असे असणारे अण्णाशी गेले 40 वर्षापासून नसेल पण किमान त्याला 40 वर्षाचा काळ
चालता चालता निघून गेला. तुम्ही पोरं होते आणि आम्ही पोरं होतो. आता तुम्ही आजीबाबा झाले, आम्ही आजीबाबा झालो. चालता चालता 40 वर्षाचा काळ निघून गेला. पण सुरुवातीला अण्णांनी या गावावर संस्कार टाकण्यासाठी मी आळंदीहून आलो होतो. मृदंग शिकवा, टाळ, हरिपाठ म्हणणं शिकवा. त्यात पैसे नाच केले, पण नवीन कोणीच नाही. जे जुने आहे ना आपले जे तेच आहे. खूप काही खर्च झाला, पण अण्णाचं जे मूळ लागलेलं तर रोपटं तेच रोप आजही तेच मुलं आहे आणि तेच आमचं भजनी मंडळ कार्यरत आहे. मला सांगायचं एवढ्यासाठी की अण्णाने जे कार्य केलं ते कार्य गेल्यानंतर कीर्तिरूपाने वर्णन केलं जात असतं. मी त्या दिवशी बोललो शब्द, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. या वक्तीप्रमाणे अण्णांनी या तळेगाव नगरीमध्ये काहीही नसताना, कुठल्याच काही संस्कार नसताना अशा वेळेला मला सुरुवातीला तळेगाव नगरीमध्ये पाचारण केलं आणि पैसे दिले किती? 10 रुपये रोज. तो 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तरीसुद्धा अण्णा म्हणे कोणी देणार, कोणी देतील काही खात्री नाही, पण मी द्या जाईल म्हणे. अण्णा पहिले संस्कारी होते आणि त्याला परमार्थांचं त्यांना वेळ लागलेलं होतं. आणि आपल्या गावात परमार्थ कसा टिकल आणि कसा कायम राहील ही त्यांना खंत होती. म्हणून मला बोलावलं. त्या काळातले 300 रुपये म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आमच्या गावात एक माणूस होता, आमचे नाथ महाराज आहे रामराव बाबा, रामराव महाराज आयलाजी बाबाजी, रामराव आयलाजी कळ, ज्यांनी 10 रुपयावर साल घातलं. एक साल किती रुपयावर? 10 रुपयावर. तुम्हाला खरं वाटेल काही? पण आमचे साहेबराव पाटील, एकनाथराव आमचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत. 10 रुपयात ज्यांनी साल घातलं, मला किती मिळत होते? 300 रुपये. संस्कार देण्यासाठी ते पैसे अण्णा खर्च करायचे. मला हे आवर्जून सांगायचे. अण्णानं किती पैसे कमवले, अण्णाने किती मुलांना सुसंस्कारित केलं, किती मुलांना नोकरीला लावलं, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. हा लौकिक भाग आहे. कोणता भाग आहे? लौकिक भाग आहे. सामाजिकता याच्यामध्ये आहे की मुलांना नोकरी लावली, मुलांना शिक्षण दिलं, मुलं सुसंस्कारी ठेवले. हा लौकिक भाग आहे. समाजासाठी सुसंस्कारी मुलं घडवले ही समाजासाठी. पण अण्णांनी स्वतः गेल्यानंतर आपला केलेल्या कर्तव्य कर्माचं फळ काय आहे? गेल्यानंतर सुद्धा ते त्यांच्या पाठीशी उभं राहणारं ते म्हणजे परमार्थ. लौकिक भाग आहे तोपर्यंत वर्णन करतात, गेल्यानंतर 13 दिवसपर्यंत वर्णन करतात आणि गेल्यानंतर सगळे विसरून जातात. हा लौकिक भाग झाला. परंतु अलौकिक त्याचं नाव आहे परमार्थ. आणि तो परमार्थ जर सुरू केला असेल तर गेल्यानंतर सुद्धा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्तिरूपाने अनेक पुण्य स्मरणाच्या माध्यमातून माणूस शिल्लक राहत असतो. जे जे टाळ वाजतील त्या टाळाचा जो आवाज आहे ते भजन आहे. त्या भजनाचं जे पुण्य होतं आहे ते पुण्य अण्णांना काही चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या पाठीशी राहील. मला असा प्रश्न विचारायचा आहे, गुणवंत बाबा, तुम्ही किती कोटी रुपये कमवले आणि किती कोटी तुमच्यासोबत आले याचा हिशोब आहे का? आमचे अण्णाचे मित्र याने अण्णा गेले का? अण्णाचं आज प्रवचन करत नाही. आत्ता चालता चालता आमचे नाथ महाराज म्हणे, आमचे चुलत भाऊ, गोळ्याला पैसे कमी पडते, गोळ्याला जास्त खर्च होते, दिवसाआड गोळी घेतली गेले. म्हणजे किती पैसे जमा करता येईल याच्यावर माणसं प्रत्येकजण अभ्यास करतो. मला सांगा, याच्यावर अभ्यास करण्यापेक्षा आपल्याकडनं पुण्यकर्म किती होतं याच्यावर अभ्यास करा. परमार्थाचं बीज आहे आमच्या गावात. तरी प्रवचन नाही तर मी म्हणू का मी प्रवचन करतो? नाही, त्याला कोणीतरी करता लागतो आणि करत्या माणसाशिवाय ते कार्य होत नसतं. मडकं आपोआप तयार होत नाही, मडकं घडणारा लागेल, तो घडवणारा लागेल, त्यावेळेस ते मडकं तयार होईल. तसं तयार होईल. तसं त्या तळेगाव नगरीमध्ये अण्णांनी काय केलं? परमार्थाचं एक ओलावा, एक वटवृक्षाचं झाड एक त्यांनी हरवलं. आता फळं कोणी खाईल?
चालत राहील, पण सांगायचं वायुर्गंधा निवास या. तो सुगंध जो आहे तो परमार्थाचं जे पुण्य आहे ते पुण्य अन्नांना ते मिळत राहील. झाड लावलं, त्या झाडाखाली किती माणसं बसले याला महत्त्व नाही. कोण साधू आला आणि त्या साधूनं त्या झाडाला कुठेतरी आशीर्वाद दिला. काय झाड आहे बा, काय शांतता आहे, काय समाधान मिळालं. आज झाड कोणा लावलं? झाड लावणारा निघून गेला. पण कालांतरानं एक महात्मा त्रिकाल ज्ञानी तिथं आला आणि सांगितलं, ज्या जीवात्म्याने हे वृक्ष लावला त्या जीवात्म्याला हे पुण्य प्राप्त होईल. सावलीत बसला तुम्ही, आम्ही आज अन्नाच्या सावलीत आहे. अण्णा हे वटवृक्षासारखे आपल्यावर त्यांची सावली होती, प्रेमाची माया होती. ती आज जरी दिसत नसले तरी एक आशीर्वाद रूपानं, एक शक्ती रूपानं आपल्या पाठीशी आजही ती आहे. काय केलं त्यांनी? परमार्थ केला. अगोदर सरपंच सांगितलं त्या दिवशी काही वक्त्यांनी, सरपंच झाले असतील, काही सभासद असतील, संचालक असतील, बरेचसे राजकारणामध्ये त्यांचा सहभाग होता. आवडायचं त्यांना. पेपर मरेपर्यंत पेपर वाचला अण्णांनी. काही काही चष्म्यातून दिसत नाही आणि आमच्या अण्णाला मरेपर्यंत दिसत होतं. दातही चांगले, डोळेही चांगले, शरीरही चांगलं. हे काय होतं? ते पुण्याचं प्रतीक आहे. पाप जर असलं तर माणसाला दुःख भोगावं लागतं आणि पुण्य असलं ना शेवटच्यापर्यंत माणूस अधिक कडक शब्दात सगळ्यांशी बोलत असतो. माझे वडीलसुद्धा मरेपर्यंत चांगलेच राहिले, कडक राहिले. त्याच पद्धतीनं अण्णा 89 वर्षापर्यंत जगले. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही आपट उपट करू नका, शांततेनं परत हे आपटू नका. ते आपट उपट करून जर स्वयंपाक केला आम्हाला जेव्हा वाटणार नाही. शांततेनं जर स्वयंपाक केला तर आम्हाला आनंद वाटत. त्याचं कारण असं आहे. आणि खरा परमार्थ त्यांनी स्वतः अंगामध्ये रुळावला, स्वतः अंगी बांधला. मी कशावर सांगतो? सप्ताह ज्यावेळेस सुरू केला वाल्मिक महाराज, किती माणसं तुमच्याकडे आंघोळीला? एकही नाही. सप्ताह ज्यावेळेस सुरुवात केला, आमचे आदरणीय नरसिंहदादा सुरुवातीला आले. आपला काही सप्ताह नव्हता पहिला, आपलं भजन पूजन हरिपाठ चालायचा. पण सप्ताह सुरुवात झाला, अण्णांनी सगळे वारकरी 10-15 काय जे होते ते सगळे वारकरी, का हो गणेशराव? वारकरी मोठी कढई ठेवून त्यांनी सगळ्या वारकऱ्यांचे काय केलं? स्नानं करून घेतले, पाणी टाकून द्यायचे स्वतः. हो अण्णा आम्ही घेतो. नाही नाही, मला काय का? सकाळी 3:30ला उठून पाणी ठेवायचं आणि सगळ्या साधू संतांना अण्णांनी काय करायचं? स्नान घालायचं. मला सांगा, ह्या ज्या गोष्टी सोप्या आहे का? या तुमच्या घरी एखादा पाहुणा येऊ द्या आणि गॅस संपून जाऊ द्या, ती बाई ते भांडी आपट्टी घरात, समजत नाही का? पाहुणे आणून बसले. आणि आता काय की जे पुण्यकर्म केलं ते पुण्यकर्म त्यांनाच मिळत आहे. कोणतं पुण्यकर्म आहे ते? स्नान घालायचं इतकं सोपं नाही मला. पाणी गरम करून साधू संतांची पाठ घासायची, पाणी टाकून द्यायचं आणि पाठ घासायची, इतकं सोपं आहे. लहान लेकरू होतं का? अण्णा म्हणजे ज्येष्ठही होते आणि श्रेष्ठ होते आणि विचारवंत होते. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये मी मोठा आहे असा भाव नव्हता. सेवाभाव अगदी लहानपणा घेत अण्णा, आणि त्या लहानपणा घेऊन त्यांनी ती सेवा केली. आणि त्या सेवेचं प्रतीक आज मग माझ्या मुखातून जे निघतंय, केलं. आम्ही खूप लहान होतो, आमच्याकडं कॅपॅसिटी, पण अण्णा आमच्या पाठीवर हात फिरवायचे, पाणी टाकून द्यायचे, चहा द्यायचे, दूध द्यायचे. आणि मग चला आता आपण गावात जाऊ, विष्णूचं नाम घेऊ. अरे ही सेवावृत्ती शेवटपर्यंत राहिली. मला दिनकर भाऊ, आमचे गणेश भाऊ म्हणे, अण्णा कोणाला फोन करते? कोणाला नाही करत फोन. जिथं प्रेम आहे तिथंच फोन व्हायचा. ज्याच्याविषयी श्रद्धा आहे त्यांनाच ते फोन करायचे. अण्णाचा फोन आल्यानंतर आम्ही धावत पळत यायचो, भेटायचो अण्णाला. अण्णाने काय केलं होतं? खरा परमार्थ केला होता.
आणि खरा परमार्थ केल्यामुळं आज तुम्हाला सर्वांना एक सद्बुद्धी निर्माण झाली की अन्नाच्या द्रव्याच्या निमित्ताने आपण कुठंतरी एक प्रवचन ठेवा, कीर्तन करा. कारण काय की माळकरी होते, वारकरी होते, श्रद्धावान होते. संतांची सेवा कशी करावी ही अण्णांना विचारा, कशी केली पाहिजे संतांची सेवा. खरे सेवक आज तळेगाव दिसत नाही. आता ही मुलं करतात, हा भाग बाजूला ठेवू, परंतु खरी सेवा करणारे, आदर करणारे, प्रेम करणारे तेव्हा उठले की अण्णाकडे यायचे. कुठे चालले? चाललो आंबेवाडीत. अण्णाचं निमंत्रण नव्हते द्यायला या म्हणून. पण खरे संत भक्ताच्या घरी नपाचारिता जावे, बोलवायचं काम नाही लागत. बोलवा ही गरजच पडत नाही. काय बोलवतं ते? ती सेवा, ते प्रेम, ते माणसाला पाचारण करतं. शेवटपर्यंत देवावर अण्णाची श्रद्धा होती, शेवटपर्यंत श्रद्धा होती. शेवटी एक दिवस माझ्याकडून थोडी चूक झाली, मी क्षमा मागेन. मी खोटं बोललो अण्णाला. अण्णा तुम्ही जेवणाचा त्याग केला, देवाचा फोन आला. देवा म्हणले अण्णाला जेवण नका बंद करू. मी खोटा बोललो, मी ज्ञानेश्वरी समोर आहे. कशासाठी? की मला वाटलं की अण्णा 2 घास खातीन बा, पण ते सुद्धा पाप लागलं मला. मी ते तुमच्यासमोर व्यक्त करतो. असं बोलायला पाहिजेच नाही, पण माझ्या अंतःकरणातलं अण्णाविषयी असणारं प्रेम तिथं पाप झालं थोडं. अण्णाने सांगितलं मी आता अन्न पाण्याचा त्याग केला आहे, आता मला मारायचंय, बरं झालं तुम्ही भेटायला आले. मी कशासाठी सांगतो? ही त्यांनी केलेली ही सेवा होती. सेवा तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी ज्याच्या वेळेला आठवण येईल त्याच्या वेळेला अण्णांनी बोलवायचं मला. आणि नाही जमलं कोणत्या निमित्ताने होईना या महाराज प्रवचन करायला. आमचे गणपती बसले, एक दिवस करा प्रवचन. काय होता उद्देश? भेटण्याचा. ती एक सात्विकता. या महाराज यावर्षी मला येतं नाही आलं, गणपतीच्या प्रेडमध्ये मला येता आलं नाही. मी यायचो पण कशासाठी? अण्णाला भेटायसाठी. त्या ठिकाणी पैशाचा देण्या घेण्याचा हा व्यवहार नव्हता. काय होतं? प्रेम होतं. आणि ते काय करत होते हो? सततम कीर्तयंतो माम. ते काय करायचे? सतत भगवंताचं नामस्मरण करायचे. आणि ते नामस्मरण आम्हाला कुठंतरी खेचत होतं. आता एक असं वाटतंय आता आल्यानंतर कोणाला भेटावं? तुम्ही जालन्याला आहे, गणेशराव सिल्लोडला आहे, दिनकराचं कुठं राहतो कोणाला ठाव. आम्ही अण्णा घरीच राहायचे ना. दिनकर भाऊला काम राहील, कोणी भेटणार नाही. म्हातारे माणसं ती कायमच राहायची, आले की अण्णा भेटलेच पाहिजे. आता कोणाला भेटणार आहे? आपल्याला भेटण्याचं जे व्यक्तिमत्व होतं, जी शक्ती होती, आज आपल्याला दिसत नाही. पण त्यांच्या मनामध्ये खरा परमार्थ होता. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन हे उपाय लाभाचे. खरा उपाय परमार्थात आहे. खरं श्रेय परमार्थ करण्यात आहे. एक नाथ महाराजांचा अभंग आहे, आठवला? पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती. तैसे असावे संसारी, जैसी प्राक्तनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला. तैसे असावे संसारी, जैसी प्राक्तनाची दोरी. एका जनार्दनी शरण, आता कैसे भय कवन. नाथ महाराजांचा अभंग आहे. माणसानं कसं राहावं जीवन जगत असताना, मी अगोदर बोलून गेलो की माणसानं कसं राहावं. कसं राहावं? पक्षी अंगणी उतरती, पक्षी वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. माणसानं कसं राहावं, कसं राहिलं पाहिजे या अभंगात सांगितलं आहे. ज्याप्रमाणे उदाहरण दिलंय कोणतं? जो वाटसरू आहे आणि तो वाटसरू जर मुक्कामाला आला, याला प्लस्टर केलं पाहिजे, याला कलर दिला पाहिजे. जरा हे बरोबर दिसत नाही, त्याला काय घेणं आहे त्या धर्मशाळेची, त्या घराची काही घेणं आहे का? किती दिवस राहायचं आहे त्याला? 4 महिने, 2 महिने, वर्षभर? नाही. तो मुक्कामाला आला, तो रिकाम्या पंचायती करायला तयारच नाही.
तो काय करतो, झाडून काढेल जास्तीत जास्त, सफाई करेल आणि रातचा मुक्काम केला की सकाळी काय करेल, तो उठून जाईल. कशा पद्धतीने जसे पक्षी त्या अंगणात येतात, तांदूळ असतील, धान्य असतील, ते वेचतात आणि तिथे थांबतात का त्या अंगणात? गुंतून राहतात का तिथे? नाही. ते पक्षी जसे उडून जातात त्याचा संपर्क ते धरतच नाही. वस्तीकर जो आहे वाटसरू, तो जसा गुंतून राहत नाही, तो लगेचच निघून जातो, त्याच्याविषयी त्यांना ममता राहत नाही. सांगण्याचे तात्पर्य, आमच्या अण्णांनी जीवन जगत असताना आमचे देवाभजन करायचे, ते गप्पा मारायचे आणि ती माळ चालूच ठेवायची. मी म्हणलं, देवा हे 2 कामं कसं काय होती? ते ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी दरोनी श्रीहरी जपे सदा. प्रमाण दिलं त्यांनी, मला पटलं ते. मी म्हणलं, बाहेरून गप्पा मारता आणि माळ चालूच आहे. ती माळ जपत होते ते अंतर्मनाने, आणि बोलत होते ते बाह्य मनाने. तुमच्या आमच्यासाठी गप्पा बी मारायचे पण माळ जपायची. त्याच पद्धतीचं अण्णाचं होतं. त्यांनी मला सांगितलं जाता जाता त्या दिवशी दिनकर भाऊ, ते म्हणे मला ज्ञानेश्वरी आणून द्या. लय मोठी ज्ञानेश्वरी आहे, मला नित्याने मला ते उचलणं ठेवणं जड होतं म्हणे, मला छोटी ज्ञानेश्वरी आणून द्या. मी अण्णाला सांगितलं आपल्याकडे 2-3 शिल्लक आहे. आणि खरं आहे, अण्णा मी तुम्हाला ज्ञानेश्वरी आणून देतो. कशासाठी? नित्यनेम करण्यासाठी. नित्यनेम नामी ते प्राणी, नित्यनेम नामी ते, जे नित्यनेम नामस्मरण करतात ते प्राणी दुर्लभ आहे. त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरी द्या. मी होकार दिला. आता कोणाला द्या ज्ञानेश्वरी? हा मोठा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरी द्यायचीच आहे, पण द्या कोणाला? जो नित्यनेमाना वाचल त्याला देता येईल. आणि जर कोण असणे वाचत आहे आपल्याजवळ. ज्ञानेश्वरी अप्रतिम ग्रंथ आहे, जगमान्य ग्रंथ आहे, देवमान्य ग्रंथ आहे, संतमान्य ग्रंथ आहे. पण शकत आपली जी मोह ममता आहे, आपलं जे बुद्धी आहे, ही बुद्धी आपली बुद्धी, व्यापक बुद्धी नाही. आपली बुद्धी समजतील तुम्हाला? गावरान भाषा, आपुलकीची बुद्धी, स्वार्थी बुद्धी. हो, बुद्धीचे अनेक प्रकार आहे. तैल बुद्धी, शेतबुद्धी, म्हणजे पण ही जी बुद्धी आहे ना, ही अक्कलकोटी बुद्धी आहे. आपल्याच वावरात पाणी पडलं पाहिजे, दुसऱ्याच्या वावरात पडलंच नाही पाहिजे. याला काय म्हणतात? स्वार्थी बुद्धी. अशी बुद्धी अण्णाकडं नव्हती. आपल्या घरात काही नसलं तरी चालेल, पण दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे, याला म्हणतात परार्थी बुद्धी, परोपकारी बुद्धी ही अण्णाची होती. कशी जीवन जगत ते? वस्ती कर वस्ती आला. या पद्धतीनं आपण आल्यानंतर त्या वाटसरूसारखं जीवन आहे महाराज आपलं. कसं जीवन आहे, केव्हा जाईल सांगता येत नाही. आणि वास्तविक पाहता या गोष्टी माणसाला कळतात पण वळत नाही. माझ्यासोबत कोणीतरी होतं, एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही डावरगाव देवीला जेवण तयार होतं बरं का महाराज, जेवण तयार होतं. पण माझी श्रद्धा होती अण्णाकडे जेऊ. आपले काशीनाथ टेलरला विचारत तुम्ही, माझ्यासोबत होती ती. आणि मी काहीतरी आल्यानंतर माझी श्रद्धा अण्णाकडं. आणि तिथं आल्यानंतर तिथं जेव्हा म्हणे स्वयंपाक तयार होता, आम्ही अशी बावळत, आमची श्रद्धा कुठं 2 घास का होईना पण वारकऱ्याकडे खाल्लं पाहिजे. ते वारकरी नाही, ते गण सोन्याचं घास देतील, पण ते आपल्याला गोड लागत नाही. कुठं जेवायचं? अण्णाकडं जेवायचं. म्हणून आम्ही आलो. आणि आल्यानंतर 9, 9:15चा टाईम झाला, 9:30 जवळजवळ झाले. आणि आल्यानंतर काहीच नाही, डायरेक्टच कार्यक्रम होता. मला माझं घर असं माझी भावना होती. ते अण्णाचं घर नव्हतं ते. ताई मला जेवायचं आहे आणि आम्ही दोघं आहे. 9:30 वाजलेत, बाकी अण्णा जेवले नव्हते त्यावेळेला, पण ते दोघांचं जेवण, दिनकर भाऊ आमची त्यांची पत्नी, ते जेवले तिकडं. आमचं कुठे घुसाचं अण्णाकडं आणि जेवायचं आहे. बस म्हणे आत्ता करते. मग ताईनं 4 पोळ्या टाकल्या आणि पिठलं बनवलं आणि मग तिथे खाल्लं. ते आमचा मित्र जे होता टेलर, काशीनाथ भाऊ, आमचा भाऊबंद शेत, भावाचाच मुलगा आहे. वाटाणालाच त्यांना त्रास देऊ लागला मला. अहो तुम्ही जिथे जेवण तयार आहे, स्वयंपाक तयार आहे आणि तिथे जेवले नाही,
इथे त्याला उठता येत नाही, त्याला बसता येत नाही, आणि तिथे गेले की मला जेवण आहे. मी कशासाठी सांगून आलो? ते पवित्र अन्न आहे, ते श्रद्धेचं अन्न आहे, आणि त्या अन्नामध्ये प्रेम आहे, आणि त्याचं नाव बी अन्नाचे. तिथं अन्न घ्यायचं, तिथं प्रेम आहे. त्यांचं जीवन कसं होतं? मागं नाही राहिलं तरी चालत, वस्ती कर वस्ती आला त्या पद्धतीनं त्यांचं जीवन होतं. ते पारमार्थिक दृष्टीनं ते जीवन जगायचे. शास्त्राचा अभ्यास केला नाही, जास्त कळतही नव्हतं, पण अलीकडं संतांच्या मार्गदर्शनाने देवाच्या सान्निध्यात सत्संग व्हायचा आमच्या अण्णाचा, आणि त्या सत्संगामध्ये अण्णाला सगळ्याच गोष्टी कळू लागल्या. अण्णांनी मला एकच शब्द सांगितला, भले मग भाऊ, त्याने महाराज तुम्हाला तर कीर्तन करता यायला लागलं. माझे अनुभवाचे शब्द आहे. तर कसं काय अण्णा? अहो तुम्हाला अभंगावर आता सविस्तर बोलता यायला लागलं. ज्याचा अर्थ असं आहे की ज्या अर्थी कीर्तन कळायला लागलं त्यावेळेस सांगितलं ना. ज्याला कीर्तनच कळत नाही ते काय सांगू शकतो? लोक कीर्तनात प्रवचनात का बसत नाही याचं महत्त्वाचं कारण आहे, त्याला ते कळत नाही. बऱ्याच गोष्टी माणसांना कळत नाही, आणि म्हणून माणसं ते ऐकत नाही. इकडे या ना, ते इकडे काय आम्हाला ते समजत नाही. अरे समजून घ्या, आपलं जीवन कसं आहे, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, त्या पद्धतीनं जन्माला आल्यानंतर परत या मृत्यूलोकातून जायचं आहे. पण कुठं जायचं, काय जायचं, कोणत्या स्थानावर जायचं? मला सांगा, गेले त्या दिवशी कोणता वार होता? होता का नाही? सोमवार. सोमवाराचा त्यांची श्रद्धा होती. मेळामध्ये आपल्या संस्थांचे ती कोणी संचालक आहे, संचालक संगमेश्वर संस्थांचे ते संचालक आहे. मागून ते काही दुरुस्तीसाठी आम्ही अण्णाजवळून फोटो घेतला, अण्णाजवळून आधार घेतला. हे दिनकर देवरती, त्याला माहिती येतो की मी जाणार आहे नाही, आणि मी म्हणत नाही तुम्हीच पाहिजे. दुसरं नंतर भाऊ आम्ही काय व्हायचं ती, पण त्या संस्थांविषयी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी महाराज तिथं वारकरी शिक्षण संस्था काढा, काय विचार आहे, तिथं पोरं सांभाळा, मी भराला बाळ. अजून काही वारकरी शिक्षण संस्था काढली नाही, पण ती व्यवस्था राहण्याची, मुलं ठेवण्याची तेवढी व्यवस्था नसल्यामुळं ते काढू शकलो नाही. मारता मारता अन्नाची इच्छा पूर्ण करणारी वारकरी शिक्षण संस्था तुम्ही पाहणार आहे, आणि त्यांच्याच प्रवचनात ते मी शब्द वापरतो आहे. ती संस्था पुढं होईल, पुढच्या वर्षी हळूहळू ती चालू होईल. अण्णाची इच्छा काय होती? वारकरी शिक्षण संस्था आपल्या मेळामध्ये चालू करावी. पण ते विचार होते वाईट होती का? संसार वाढवायची होती का? नाही, पारमार्थ वाढवण्याचे विचार होते. आणि त्या विचारामध्ये जीवन जगलं, आणि ते जीवन खरं फलद्रूप जीवन आहे. आपलं जीवन केव्हा फलद्रूप होईल सांगता येत नाही. एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि आपली सेवा पूर्ण करतो. कारण इकडचं आटपत आलं, आता पंक्ती बसवणार आहे. तारतम्य नाही ज्ञानी में तर ज्ञान डुबेगा पाणी में. सारा हृदय होती आणि प्रेम होतं. नमस्कार करण्यासाठी त्यांचा पहिलाच क्रमांक होता. भक्ती कंत करणारी अण्णांनी भक्ती केली. सांगायचं तात्पर्य आपला विषय असा होता, चालता बोलता माणूस केव्हा लक्षात येतो? गेल्यानंतर. पूर्णाच्या काठावर एक झोपडी बांधून राहायचे, आणि राहत असताना एक मातोश्री छोट्याशा मुलीला घेऊन यायची आणि एक प्रश्न विचारायची, महाराज तुम्ही कोण आहे? तुम्ही साधू आहे का? तुम्ही संत आहे का? तुम्ही कोण आहे? ही प्रश्न विचारायची छोटीशी मुलगी बाबांना. की बाबाजी सांगायचे कि बेटा मैं अब नहीं बता सकता, मैं बाद में बताऊंगा, अभी बता नहीं सकता. त्यावेळेला एक दिवस झाला, 2 दिवस झाला, ती मुलगी छोटीशी होती, ती मोठी झाली. नियमाप्रमाणे लग्नही झालं, आणि दिवाळीच्या सणाला ती मुलगी आली. जशी आपली आधी का दिवाळीच्या सणाला आवर्जून यावंच लागतं, तशी दिवाळीच्या सणाला आली. आणि कर्मधर्म संयोगानं ते बाबा आजारी, आणि आपल्या अन्नासारखे त्यांचे शेवटचे श्वास ते मोजायचे. ते त्या श्वासात जातोय आणि ईश्वर चिंतन करायचे. तर ती मुलगी
लग्न झालं, मुलगा झाला तिला, आणि पुन्हा प्रश्न तोच का बोंधू आहे का महाराज हे कोण हे सांगता येत नाही. आपण ज्या शब्द वापरतो हे साधू, शम दम उपरम तितिक्षा हे जे काही षडविकार आहे त्यांच्यावर विजय मिळवला त्यांचं नाव आहे साधू. असे असणारे आमचे अण्णा काय होते, साधू होते. आणि त्या साधूंच्या सेवेच्या निमित्ताने मला बोलवलं. आमचे डॉक्टर गणेश भाऊ असतील, आमचे गुरुजी नितरावजी असतील, तिनकर भाऊ, आमची अधिका, आमची संजीवनी ताई, नावं ध्यानातली येईना. पुस्तकं बरेच वाचले आमच्या संजीवनी ताईचे, नावं ध्यानात येईना. आमचे अण्णाचे भाषे काय कोणतं गाव सांगितलं त्यांनी, नाथ महाराजांचं गाव पैठ भाषे भेटले. मला आनंद वाटला की नाथांच्या दरबारात कुठंतरी आपले नातेवाईक आहे. मॅम तुमचा नंबर द्या, कुठं नाही जमलं तर तुमच्या घरी पाणी प्यापुरतं. सांगायचं तात्पर्य की अण्णाचा परिवारसुद्धा अगदी सुंदर आहे, मुलंसुद्धा संस्कारी आहे, पारमार्थिक मुलं आहे आणि परमार्थाची त्यांना आवड आहे. सेवा चांगल्या पद्धतीनं अण्णाची केली. अण्णा शेवटपर्यंत चांगले राहिले, त्याच्यामुळे जास्त काही करायचं काम पडलं नाही. डॉक्टर साहेब यायचे आणि अण्णाची तब्येत आता खराब झाली, मी अधूनमधून चालू राहतं म्हणे. आता रिटायर झालेलं आहे. गणेश भाऊ यायचे, तुमची आमची काही भेट झाली नाही जास्त, तुम्ही येत असेल जात असेल ते मला माहीत नाही, जे भेटले त्याचं नाव हो. आधी काही सुद्धा बोलून येऊन जाऊन अण्णाचं मनोगत सांभाळलं. आणि अण्णाला जर नाही करमलं मला फोन करायचा, मला भेटून बरं झालं म्हणे, आता मी जायच्या रंगात आहे. पुन्हा काही भेट माझी झाली नाही. ती ज्ञानेश्वरी काही दिल्या गेली नाही. ज्ञानेश्वरी जर अण्णाची इच्छा पूर्ण करायची असेल, कोणी बी माझ्याकडून ज्ञानेश्वरी आता घ्यायची. आणि किंवा 51 ओव्या एका वर्षामध्ये एक पारायण संपलं पाहिजे असा नियम अण्णाचा चालू करा, अशी त्यावेळीची अर्थ करावी ही सांगतो. या ठिकाणी अण्णा असताना ज्ञानेश्वरी देऊ शकलो. मला माहितीच होतं की अण्णा ज्ञानेश्वरी आता वाचू शकत नाही. ती तब्येत त्या पद्धतीची होती, ती ज्ञानेश्वरी मुलांनी वाचावी आणि वर्षात एक पारायण पूर्ण करावं अशी अपेक्षा करतो. ते पुण्य अण्णाला प्राप्त होईल. ते समाधान अण्णा व्यक्त करतील की महाराज मी जरी नसलो तरी माझे मुलं ज्ञानेश्वरी वाचतात, हे पुण्य मलाही मिळेल आणि अण्णांनाही सुद्धा ते पुण्य प्राप्त होईल. म्हणून गणेश भाऊ आहे, पंडित भाऊ आहे, दिनकर भाऊ आहे, कोणीतरी एक जण यावं आणि ही ज्ञानेश्वरी सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला मी दुसरी देतो. ज्यांना ज्ञानेश्वरी घ्यायची त्यांना ती ज्ञानेश्वरी मी आज या ठिकाणी समर्पण करणार आहे. सततम कीर्तयन्तो मां येतं तस्य दृढव्रतः नमश्चन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, आमचे आदरणीय वैकुंठवासी शेषराव अण्णा यांच्या चरणी, श्रमार्थ काळूबाबा यांच्याही चरणी, त्यांचे पूर्वज यांच्या चरणी समर्पित करून या सेवेला या ठिकाणी विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. 1-2 मिनिटं सर्वांनी माझ्या मागे भजन करायचं आणि नंतर ही ज्ञानेश्वरी पंडितराव यांना देतोय. सर्वांनी पुंडलिक वरदाचा जय जयकार करायचा ज्ञानेश्वरी घेत असताना आणि माऊली ज्ञानोबा राहायचं, जय करायची. शेवटी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. वर्गाने हात वर करा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी जय जय रामकृष्ण हरी.
देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज पंढरीनाथ. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्या